हॅलो फ्रेंड्स, हे पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे आणि इथे कढईमध्ये आपण तेल गरम करून घेऊया। 2-3 चम्मच चांगलं तेल घ्या तुम्ही आणि त्याला गरम झाल्यानंतर इथे शेंगदाणे घाला। त्याच्यानंतर मग याच्यामध्ये आपण मोहरी टाकूया आणि मग हे जिरे टाकू आपण आणि मग हे बारीक कट केलेले कांदे, मिरच्या आणि कढीपत्ता घाला आणि मग त्याला चांगलं हलवून घ्या, फिरवून घ्या। छान गोल्डन कलर आला पाहिजे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये कापलेले टमाटर टाका। मी एक टमाटर टाकला आहे। याला आपण मिक्स करून घेऊ, छान फिरवून घेऊ आणि आणि याच्यामध्ये आता थोडंसं आपण कोथिंबीर घातलेलं आहे आणि मग मीठ टाकायचं आणि मग हळद टाकायची। तुम्हाला चवीनुसार तुम्ही ते टाकू शकता आणि त्याच्यामध्ये चांगलं फिरवून घ्या कढईमध्ये सगळं मिश्रण। आणि बघा हे रवा मी घातला याच्यामध्ये, रवा टाकून घ्या आणि मग याला काय करायचं की 5 मिनिट किंवा 10 मिनिट चांगलं असं रोस्ट करून घ्या, चांगलं भाजून घ्या छान कढईमध्ये। भाजल्यानंतर याच्यामध्ये आपण तो गरम पाणी केलता ना, तो पाणी टाकून घ्या याच्यामध्ये आणि मग चांगलं फिरवून त्याला 2-3 मिनिट चांगलं फिरवून त्याला शिजवून घ्या। आणि बघा उपमा किती सुंदर होतो आणि खूप छान होते। मित्रांनो, त्याला छान भाजणं खूप आवश्यक आहे, त्याने चांगला होता उपमा। ठीक आहे ना, खूप सुंदर वाटत आहे। तुम्ही पण करून बघा आणि तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही नक्की कळवा आणि मला कमेंट करा आणि आवडलं असेल तर तुम्हाला हा उपमा तर लाईक करा, वरतून थोडंसं कोथिंबीर तुम्ही घाला। खूपच टेस्टी वाटते, सकाळी नाश्त्याला खूप छान वाटते हे। तर तुम्ही बनवून बघा, मी पण आज बनवले होते। थँक्यू।